विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ए ई आय ओ यू या व्यंजनांचा या स्वरांचा व्यंजनांसोबत कसा संबंध येतो आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ कसा काढला जातो या संदर्भात बघणार आहोत. यापूर्वी आपण व्यंजने आणि स्वर याच्याबद्दलची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर चला तर मग आज आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस व्यंजन आणि स्वर एकत्र येत असतात त्यावेळेस त्याला कसं वाचायचं ते आपण या ठिकाणी शिकूया. ही सुरुवातीची बेसिक आहेत ज्या ठिकाणी आपल्याला ए ई आय ओ यू या 5 घटकांपासूनच आपण त्या ठिकाणी ही जी काही इंग्रजीची अक्षरे आहे, जे लेटर्स आहेत ते लेटर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. निश्चितच जर बघा याचा उच्चार जनरल जर बघितलं तर आपण 4 त्याचे साऊंड त्या ठिकाणी बघितले होते. आज आपल्याला त्याच्यामधला आ हा जो काही उच्चार आहे आणि ॲज उच्चार जो आहे तो त्या ठिकाणी बघायचा आहे. तर इथं या ठिकाणी जर बघितलं तर समजा आपण या बीला ए जर लावलं तर याचा अर्थ त्या ठिकाणी जर बघितला त्याचा साऊंड कसा करावा लागेल. बीला ए लावल्यानंतर याचा जनरली आपण त्या ठिकाणी बा करू शकतो. काय असेल, ज्या वेळेस बला ए लावलेला आहे हे त्या ठिकाणचं व्यंजन आणि हा त्याचा स्वर. स्वर आणि व्यंजन आलं की त्यावेळेस इंग्रजीमधला एक जो काही आहे लेटर जे आहे वर्ण जे आहे वर्ण त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसून येते. मग बीला ए लावल्याबरोबर बा आहे, बीला ए लावल्याबरोबर काय झालं, बा झालेलं. सोबत याचा त्या ठिकाणी पहिला उच्चार जो ॲ जो आहे बॅसुद्धा होऊ शकते. जर त्याचबरोबर या सीला जर ए जर लावला तर याचा अर्थ त्या ठिकाणी आता सीला आपण काय वाचतो, क वाचतो आणि त्याला काना दिला त्या ठिकाणी ए लावल्याबरोबर काना दिलं तर ते झाले का झालेलं आहे. काय झालं, का झालेलं आहे. समजा आपण डीला जर त्या ठिकाणी ए लावला तर या ठिकाणी डला काना होतो तो डा. म्हणजेच बी ए बा, सी ए का, डी ए डा, एफ ए फा, जी ए गा, एच ए हा, जे ए जा, के ए का, एल ए ला, एम ए मा, एन ए ना, पी ए पा आणि क्यू ए क्यू. अशा प्रकारे प्रत्येकाला जर आपण ए लावत गेलो तर त्यावेळेस त्याचा साऊंड मात्र त्या ठिकाणी आपल्याला बा, का, डा, फा, गा अशा प्रकारे होत असतो. दुसरा साऊंडसुद्धा आहे त्या ठिकाणी. जर बघितलं ॲ जर बघितलं तर बी ए जर बघितलं तर त्याला बॅसुद्धा म्हणू शकतो. जसं जर त्याच प्रकारे ह्या आचा उच्चार आपण जनरली घेत असतो. इंग्रजीमध्ये आपण त्या ठिकाणी बला काना लावल्यानंतर बा असा उच्चार घेत असतो. मराठीतसुद्धा बला काना लावला की त्या ठिकाणी बाव असं उत्तर होतं, म्हणजे उच्चार होताना आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं बेसिकली जाऊया. त्याच्यानंतर ॲचा उच्चार जो आहे तो सुद्धा आपल्याला बघता येईल. मग हे जे आहेत हे निश्चित त्या ठिकाणी जे काही अक्षराचा साऊंड आहे तो साऊंड आपल्याला आता समजलेला आहे. त्याच्यानंतर चला दुसरा जो त्या ठिकाणी स्वर दिलेला आहे तो दिलेला ई. आता या ईचा जर बघितला तर या ईचा त्या ठिकाणी ए असा साऊंड आपल्याला येताना दिसून येतो. आपण मागच बघितलेलं होतं. मग बीला जर ई लावला तर काय होते, बे होते. काय होते, बे. बीला ई लावल्यानंतर आपण काय वाचू शकतो, त्याला बे वाचावं लागेल आपल्याला. सीला ई जर लावला तर या ठिकाणी काय होईल, के होईल. काय होईल, के होईल. आणि डीला ई लावला तर या ठिकाणी जर बघितला तर डे झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढची अक्षर मी त्या ठिकाणी लिहिलेली आहेत बघा. एफ ई जफे, जी ई गे, एच ई हे, जे ई जे, के ई के, यल ई ले, यम ई मे, नियन ई ने, पी ई पे आणि क्यू ए क्यू ए. अशा प्रकारे तो आपल्याला ज्यावेळेस आपण हा ई जॉईन केल्याबरोबर हा झाला त्या ठिकाणचा व्यंजन आणि त्याला जर स्वर लावला तर त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपल्याला कसा करायचा असतो ते आज आपण या ठिकाणी बघून राहिलेलो आहोत. सुरुवातीच्या वेळेस आपण याला या ठिकाणी स्वर आणि व्यंजन एकत्र आल्यानंतर त्याला कसं वाचायचं ते बघत आहोत. त्याच्यानंतर इथं आरला ई लावल्यानंतर रे होईल, सेला ई लावल्यानंतर से होईल, टेला ई लावल्यानंतर ते होते, व्हीला ई लावल्यानंतर वे होईल, डब्ल्यूला ई लावल्यानंतर वे, एला ई लावल्यानंतर ए आणि झेडला ई लावल्यानंतर झे. अशा प्रकारचा साऊंड त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे आपल्याला आय. आता आयचा जर बघितला तर याचा उच्चार जर बघितला तर ई असा होतो. काय होतो, ई असा होतो. मग आला इथं जर आपण जर आय जर लावला तर याचा उच्चार काय होईल, बी होईल. बीला वेलांटी काय बी येते. त्याच्यानंतर सीला जर त्या ठिकाणी जर आय जर लावला त्याचा उच्चार काय होईल, की होईल. त्याच्यानंतर डीला आय जर लावलेला असेल तर याचा उच्चार त्या ठिकाणी डी होईल. उर्वरित अक्षरे इथे दिलेले आहेत
जसं यफला आय लावले तर फी होतो, जीला आय लावलं तर गी होईल, यशला आय लावलं तर ही होईल, जीला आय लावलं तर जी होईल, केला आय लावलं तर की होईल, यलला आय लावलं तर ली होते, यमला आय लावलं तर मी, यनला आय लावलं तर नी, पीला आय लावलं तर पी आणि क्यूला तर क्वी. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस व्यंजनांसोबत स्वर जोडला जातो त्यावेळेस त्याचा साऊंड जो आहे तो साऊंड म्हटलं आपल्याला त्या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, एचा उच्चार ठिकाणी ॲ आणि आ असा घेतलेला आहे, ईचा उच्चार ए असा घेतलेला आहे आणि आयचा उच्चार मात्र त्या ठिकाणी ई आपल्याला दिसून येतो. आपण याला दुसऱ्या प्रकारे सुद्धा वाचू शकतो, जसं बार करता येते. आणि जर समजा ॲचा जर उच्चार जर घ्यायचा असेल तर ते कसं होते, CAT कॅट. ठीक आहे, इथं आपण आ घेतलेला आहे, इथं ॲ घेतलेला आहे. हे आपल्या सरावानं त्या ठिकाणी होत असतो. आपण जसजसं सराव करत जाऊ तसतसं आपल्याला हे व्यंजने आणि स्वर एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड कसा निघत असतो हे मात्र त्या ठिकाणी बघायला दिसून येते. त्यानंतर आपण पुढचे स्वर त्या ठिकाणी बघूया. त्या ठिकाणी ओ हा स्वर दिलेला आहे. आता ओचा उच्चार डायरेक्ट ओच होतो जनरली जर बघितलं. जसं आता आपण त्या ठिकाणी जर बीला जर ओ लावलं याचं काय वाचावं लागेल, आपल्याला बो वाचावं लागेल. काय वाचावं लागेल, बो वाचावं लागेल. सीला जर लावलं तर याचा उच्चार काय होईल, को असा उच्चार होईल त्याचा. त्यानंतर डीला जर ओ लावला तर त्याचा उच्चार मात्र आपण डो करत असतो. मग हे झाले त्याचे उच्चार. बघा, एफ ओला जर एफ ओ जर केलं तर फो होईल, जी ओ गो होतोय, एच ओ हो होईल. त्यानंतर जे ओ जो, के ओ को, एल ओ लो, एम ओ मो, एन ओ नो. त्याच्यानंतर पी ओ पो, त्याच्यानंतर क्यू ओ क्यो, आर ओ रो, एस ओ सो. अशा प्रकारे आपल्याला ओ लावला की त्याचा उच्चार मात्र त्या ठिकाणी आपण कसं करत असतो, तर या ठिकाणी ओ असा उच्चार त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. निश्चितच हे जर आपण हे व्यंजन आणि त्याला लावलेला स्वर त्याच्यानंतर तयार झालेला त्याचा उच्चार या बाबी आपल्याला त्या ठिकाणी आज बघून घ्यायचा होत्या. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी यूचा उच्चार जनरल जर बघितला तर अ असा दिसून येतो आपल्याला. याला काय वाचावं लागेल, ब. त्या ठिकाणी जर बघितलं याला काय वाचावं लागेल, आपल्याला ब वाचावं लागेल. काय वाचावं लागेल, ब. त्याच्यानंतर याला आपण क वाचावं लागेल, जसं BUT आपण त्याला बट असं म्हणत असतो. त्याच्यानंतर CUT कट असं म्हणत असतो. त्यानंतर DU जर केलं तर याला आपल्याला त्या ठिकाणी ड वाचावं लागेल. त्याच्यानंतर FU आहे याला आपल्याला फ म्हणावं लागेल. त्यानंतर याला त्या ठिकाणी ग म्हणावं लागेल, याला त्या ठिकाणी ह म्हणावं लागेल, याला जर बघितलं तर ज म्हणावं लागेल, याला त्या ठिकाणी आपल्याला क म्हणावं लागेल. त्याच्यानंतर याला जर बघितलं तर याला आपण ल वाचत असतो. ठीक. त्यानंतर याला त्या ठिकाणी म म्हणावं लागेल, म्हणजे याला त्या ठिकाणी आपण न म्हणू. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर याला आपण प म्हणूया, याला त्या ठिकाणी कम क्यू म्हणूया, ते क्यू. त्याच्यानंतर जर बघितलं तर याला आपल्याला त्या ठिकाणी र म्हणावं लागेल, याला आपण त्या ठिकाणी स म्हणूया, याला त्या ठिकाणी त म्हणूया, याला त्या ठिकाणी व म्हणावं लागेल, यालासुद्धा व म्हणावं लागेल आणि याला य म्हणावं लागेल आणि याला ते झ म्हणता येईल. म्हणजे ज्या वेळेस आपण याचा वापर करत असतो तर कधीकधी जर बघितलं तर BUT जर बघितलं तर बट असं वापरतो. हे सर्वचे सर्व आपण ज्यावेळेस इंग्रजी बेसिक शिकत असतो, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीचा आहे त्या सुरुवातीच्या वेळेस याला ज्यावेळेस यू लावत असेल तर याचा उच्चार मात्र सरळ सरळ तोच घ्यावा, जसं दिसते तसंच त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. तर निश्चितच आपल्याला 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी आपण इंग्रजी शिकतो. हे झाले सिम्पल वेज, म्हणजे इंग्रजी शिकत असताना जनरली जर बघितलं तर इझीकडून आपल्याला त्या ठिकाणी हार्डकडे जायचं असतं. म्हणूनच आपण आज त्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या इझी आहेत. आज आपल्याला फक्त एक स्वरांचा उच्चार आणि एक व्यंजन आणि एक स्वर याचा वापर आपण त्या ठिकाणी करून आलेलो आहोत. आणि या सिम्पलीकडून आपल्याला त्या ठिकाणी हार्ड नंतर त्याच्यानंतर जे काही सेंटेन्स असते त्या सेंटेन्सकडे वळायचं आहे. निश्चितच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो उपयुक्त वाटलेला असेल आणि सोबत अत्यंत महत्त्वाचे बाब आपण या ठिकाणी आज शिकलेलो आहोत. तर उपयुक्त असेल तर निश्चित दुसऱ्याला त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका आणि निश्चितच सोबत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायचं आहे आणि आवडला असेल तर एक वेळेस लाईकसुद्धा करून घ्यायचा आहे. आणि ही सिरीज चालू केलेली आहे, या सिरीजमधला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी बघून घ्यायचा आहे. पुढच्या वेळेस आपण या ठिकाणी शब्द मराठीमध्ये कसे तयार केले जातात, नावाचे स्पेलिंग कसे तयार करतात याबद्दल माहिती घेऊया.